चला, आवाज येतोय का माझा सांगा. बोर्ड क्लिअर आहे आणि आवाज दिसतोय, आवाज येतोय का सांगा मला. कन्फर्म करा एकदा, कंटिन्यू करूया आपण लेक्चर. यस, ओके. आता बेसिकली ग्राफ आपण का यूज करतो सांगा बरं. आतापर्यंत तुम्हाला ग्राफचं खूप कमी झालेलं आहे. झालेलं असेल ते बी किती झालंय. 10वी मध्ये कोरोना आलता, मग आपलं लक्ष सर्व रिड्यूस पार्ट वर होतं, आहे का नाही. तर मला सांगा ग्राफ म्हणजे काय किंवा ग्राफचा यूज का करायचा आपण. ग्राफ का वापरतो आपण, ग्राफ का वापरतो, कुठे वापरतो किंवा का वापरतो, काय जे आहे ग्राफ बद्दल ते सांग. ग्राफ कधी वापरतो आपण, कुठे. ग्राफ कुठे वापरतो. मी जर असं म्हणलं, समजा बघा लक्ष द्या, मी जर असं म्हणलं की माझी व्हेलॉसिटी कळते का सर्वांना. व्हेलॉसिटी म्हणजे स्पीड, बरोबर आहे. तर माझी स्पीड इथून लातूरला जात असताना, माझी स्पीड इथून लातूरला जात असताना कॅल्क्युलेट करायची होती. तेव्हा मग मी काय सांगितलं की इथे अहमदपूरहून सुरू होताना माझी व्हेलॉसिटी 30 किलोमीटर पर सेकंद होती. सॉरी, आवर पर सेकंद म्हणजे त्याला रॉकेट लागेल, आहे का नाही. त्याच्यानंतर पुढे गेलो, त्या कॉर्नरला ब्रेक मारावं लागलं, 10 किलोमीटर पर सेकंद होती. नंतर थोडेफार खड्डे बुजवल्यामुळे मला थोडं फास्ट जाता आलं, 40 किलोमीटर पर आवर होती. त्याच्यानंतर परत मोठा गुडघ्या एवढा खड्डा आला, कट करून ब्रेक दाबावं लागलं मला, माझी व्हेलॉसिटी 2 किलोमीटर पर आवर झाली. मग परत थोडेसे खड्डे बुजवले होते, मी चला फास्ट घ्यायला गेलो, 30 किलोमीटर पर आवर आली. मग फर्स्ट घ्यायला गेलो, मध्येच म्हशी आल्यामुळे मला परत ब्रेक, म्हशी म्हणजे 4 पायाच्या म्हशी, तर ब्रेक दाबलो. मग मी इथे परत 5 किलोमीटर पर आवर स्पीड झाली. परत मशीन निघून गेल्या, मग मी परत ऍक्सिलेटर दाबलं, 60 किलोमीटर पर आवर. असा मी डेटा दिला तुम्हाला लातूरला जाईपर्यंत. आणि दुसऱ्याला काय म्हणलं की बाबा मी इथून निघालो, इथे टाइम घे कुठं होतो तिथं, आणि इथे माझी व्हेलॉसिटी घे, आणि माझी व्हेलॉसिटी बघ अहमदपूरला जाताना थोडीशी वाढली, नंतर थोडी कमी झाली, तर चक्क मी कमी झाली पूर्ण, परत इथं वाढली, थोडं कमी झाली, मग परत मशीन निघून गेल्यावर वाढली. कोणतं सोपं जातंय हो तुम्हाला, नंबर 1चं सोपं जातंय का नंबर 2चं सोपं जातंय. जे तुम्हाला इन्फॉर्मेशन एक्स्ट्रॅक्ट करायची. आता इथं व्हॅल्यू असणार ना, इथं सुरुवातीला 20 आहे समजा, इथं 30 आहे, इथं परत काहीतरी 10च होऊन बसलंय, इथं 5च झालंय, इथं 40 आहे. असं कोणतं सोपं जाणार आहे तुम्हाला, नंबर 1चं जाणार आहे का नंबर 2चं जाणार आहे. 1चं जात आहे. असे 100 दिलेत नंबर, असे 100 नंबर दिलेत, आणि इथं फक्त असं ग्राफ वर दिलंय तुम्हाला, स्पीड कमी जास्त कुठे झाली, किती वाढले ते दिले. ग्राफ अवघड जाते ग्राफ अवघड जाते कारण आपण ग्राफ जास्त त्याला नीट लर्न केलं नसेल. ठीक आहे, ग्राफचा उपयोगच कशासाठी आहे की मला जी ही इन्फॉर्मेशन आहे ती बघितल्या हे समजायला का कुठे वाढायलंय कुठं कमी झालंय. मी इथे बघितल्या सांगतो बघा, इथून सुरुवातीला वाढली, नंतर कमी झाली, कमी होत आली, नंतर वाढली अचानक स्पीड, नंतर कमी झाली, परत वाढली. याचा अनालिसिस करायला मला सोपं जाणार आहे, आणि याचंही नंबर वाढवून रीड करून हे जे आहे ते अवघड जाणार आहे. तुम्ही ग्राफला आताच एवढा लवकर अवघड करून नका टाकू, ते बघूया पुढे काय आहे ग्राफ. तर ग्राफचा उपयोग काय नेमका, की जेव्हा आपण एक ग्राफ प्लॉट करतो तेव्हा ती इन्फॉर्मेशन आपल्याला सहज लक्षात येते. ग्राफ म्हणूनच नाही, हे जे फॉर्म आहे याला म्हणतात पिक्चोरियल फॉर्म. आता परत तुम्हाला 10वीचा लास्टचा चॅप्टर झालाच नाही, बरोबर आहे का नाही, रिड्यूस पार्ट मध्ये. कोणता, मेन्सुरेशन नाही, पार्ट 1चा स्टॅटिस्टिक आहे का नाही, त्याच्यामध्ये होतं. बऱ्याच जणांना वाटलं आपण सुटलो,
आहे का नाही, कोरोनाचा फायदा झाला पण ऍक्च्युली ते तुमचं नुकसान आहे, नुकसान. बरोबर. आता सर्व मला परत एकदम बेसिक पासून सांगावं लागणार. ठीक आहे, नो प्रॉब्लेम, ते सांगू आपण. पण नेमकं काय की ग्राफचा यूज का करणार आहोत की एखादी इन्फॉर्मेशन आपल्याला ग्राफ मध्ये दिलं की आपल्याला इझी जाणार आहे. आणि मग फिजिक्स मध्ये त्याचा उपयोग काय, फिजिक्स मध्ये व्हेरियस फॉर्म्युले आहेत. फिजिक्स मध्ये व्हेरियस काय आहेत, फॉर्म्युले. मग ते फॉर्म्युले एकदम किचकट आहेत फॉर्म्युले. मग त्या फॉर्म्युल्याला जर ग्राफ जर प्लॉट केलं तर ते आपल्याला रिलेशन लवकर लक्षात येतं. परत एक एक्झाम्पल तुम्हाला घेऊन दाखवतो की ग्राफ आर very useful for understanding the relation between the physical quantities. बघा इकडे V लिहूया, इकडे I लिहूया. V आणि I. V म्हणजे असते पोटेन्शियल असते, लक्षात ठेवा, आपल्याला चॅप्टर मध्ये पाहायचं. पण थोडं थोडं मी सांगत जातो म्हणजे तुम्हाला 11वीचं फिजिक्सचं चॅप्टर लर्न करताना हे ऑटोमॅटिक थोडस आठवेल की व्होल्टेज आणि पोटेन्शियल, सॉरी याला व्होल्टेज म्हणतात V ला आणि I ला करंट म्हणतात, इलेक्ट्रिक करंट. मी असा ग्राफ काढला बघा, हे 1 2 3 4, 2 व्होल्ट, 4 व्होल्ट, 6 व्होल्ट, 8 व्होल्ट, आणि मी असा ग्राफ काढला. 1 एम्पियर करंट असताना 2 व्होल्ट होतं, 2 एम्पियर होताना 4 होतं, 3 एम्पियर होताना 6 होतं, 4 एम्पियर होताना 8. तर तुम्ही याच्यावरून काय सांगू शकता, याच्यावरून काय सांगू शकता, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू I. पण डायरेक्टली प्रोपोर्शनलच्या ऐवजी ते जाऊया आपण हळूहळू त्याच्याकडे. मी बेसिक असं सांगू शकतो का, जेव्हा करंटची व्हॅल्यू 1 पासून 2 ला घेतली तेव्हा पोटेन्शियल 2 पासून कुठे गेलं, नंतर 2 ते 3. म्हणजे जसा जसा करंट वाढायलाय बघा, जसा जसा करंट वाढायलाय तसा तसा पोटेन्शियल वाढलंय का कमी झालं, एवढं सांगा. करंटची व्हॅल्यू वाढली की पोटेन्शियल इन्क्रीज झालंय का डिक्रीज झालंय, एवढंच आन्सर सांगा मला. डायरेक्टली प्रोपोर्शनल, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल बघूया आपण नंतर. पण करंटची व्हॅल्यू वाढल्यानंतर पोटेन्शियलची जी व्हॅल्यू आहे ती इन्क्रीज होत आहे. And we know that if current is increasing, potential is also increasing, then the relation between V and I is directly proportional. काय म्हणतो आपण, V is directly proportional to I because the increase in current results increase in potential, right? मग यासाठी आपल्याला बेसिक ग्राफचा यूज करायचा आहे. मी आतापर्यंत काय सांगितलं तुम्हाला, फक्त ग्राफचा यूज काय आहे फिजिक्स मध्ये त्याचा एक जस्ट अंदाज दिला, राईट. मग आता आपल्याला आधी काय करायचंय, फक्त एकच असाच ग्राफ असतो का, असं नाही. ग्राफ वेगवेगळ्या प्रकारचे असतात. आधी आपण वेगवेगळ्या प्रकारचे ग्राफ पाहूया आणि नंतर तिथे फिजिक्सचे प्रॉब्लेम पाहूया. सो लेट स्टार्ट विथ द टाइप ऑफ ग्राफ. आणि टाइप ऑफ ग्राफ मध्ये आपल्याला टाइप कसे पण असू शकतात, टाइप कसे पण असू शकतात. असे टाइप आहेत, त्याच्यामध्ये आपल्याला जास्त आपल्याला गरजेचे एवढे आहेत, स्ट्रेट लाईन, पॅराबोला आणि हायपरबोला, राईट. स्ट्रेट लाईन, पॅराबोला आणि हायपरबोला हे दोन आपल्याला काही कामाचे नाहीयेत, आपण त्याच्यावरती फोकस करणार नाही.
द मेन अँड व्हेरी इम्पॉर्टंट ग्राफ इज स्ट्रेट लाईन. म्हणजे जर दोन क्वांटिटीचा ग्राफ स्ट्रेट लाईन येत असेल, ही ऍक्सिस कोणती घेतो आपण नेमकी? ही ऍक्सिस कोणती घेतो? एक्स ऍक्सिस घेतो. ही ऍक्सिस कोणती घेतो? वाय ऍक्सिस घेतो. मग जर एक्स आणि वाय मध्ये जर ग्राफ फर्स्ट टाइपचा येत असेल, फर्स्ट टाइपचा म्हणजे कोणत्या टाइपचा सांगा मला? स्ट्रेट लाईनचा. फर्स्ट टाइपचा म्हणजे कोणत्या टाइपचा? स्ट्रेट लाईनचा जर ग्राफ येत असेल तर स्ट्रेट लाईन ग्राफ येत असताना 10वीचा चॅप्टर नंबर फर्स्ट, 9वीचा चॅप्टर नंबर फर्स्ट, जॉमेट्रीचा चॅप्टर नंबर 6th, कोऑर्डिनेट जॉमेट्री, लिनियर इक्वेशन इनटू व्हेरिएबल, तिथं ग्राफ वापरलं होतं का आपण? लिनियर इक्वेशनचा ग्राफ कसा येत असतो? स्ट्रेट लाईन. लिनियर इक्वेशन कसे असतात? लिनियर इक्वेशन कसे असतात सहसा? ax प्लस by इज इक्वल टू सी किंवा प्लस सी. बरोबर आहे का नाही? मी त्यालाच याला इकडे पाठवतो आणि इक्वेशन लिहितो स्ट्रेट लाईनचं स्टँडर्ड इक्वेशन जे आहे y इज इक्वल टू mx प्लस सी. हे सुद्धा एक लिनियर इक्वेशन आहे. मी तुम्हाला अवघडात करत नाही, लिनियर इक्वेशन सोडून द्या. स्ट्रेट लाईनचं स्टँडर्ड इक्वेशन, स्ट्रेट लाईनचं स्टँडर्ड इक्वेशन काय आहे सांगा मला? y इज इक्वल टू mx प्लस, बघा y आणि x मध्ये जर ग्राफ काढला आपण, कशामध्ये? y आणि x मध्ये जर ग्राफ काढला असं इक्वेशन असल्यानंतर तर काय भेटतं आपल्याला? स्ट्रेट लाईन. आणि ही स्ट्रेट लाईन लक्षात घ्या, ही वाय ऍक्सिसला बघा कुठे इंटरसेक्ट झाली. या पॉइंटला इंटरसेक्ट झाली का बघा, असंच म्हणेन मी. मग या पॉइंटला एक्स ची व्हॅल्यू काय असते सांगा बरं? या वाय ऍक्सिस वरती एक्स ची व्हॅल्यू काय? तर आवाज येतो का बघा बरं मला एकदा? आवाज येतो का बघा मला एकदा सांगा. आवाज येतोय का? तर या पॉइंटला एक्स ची व्हॅल्यू जर 0 ठेवली, या इक्वेशन मध्ये एक्स ची व्हॅल्यू जर 0 ठेवली तर वाय ची व्हॅल्यू किती येते? एक्स 0 पुट करा. एक्स 0 पुट करा. एक्स 0 म्हणजे हे 0 होते का सांगा मला? हे सर्व 0 होते का नाही? हे सर्व जर 0 झालं तर प्लस काय होतं? म्हणजे हा जो पॉइंट आहे तो 0,c आहे. बरोबर आहे का नाही? याला म्हणतात वाय इंटरसेप्ट. याला काय म्हणतात? वाय इंटरसेप्ट. आणि समजा फक्त एवढंच आहे, फक्त एवढंच आहे, हे झालं y इज इक्वल टू mx प्लस सी. पण फक्त एवढंच आहे, प्लस सी नाही. म्हणजे सी ची व्हॅल्यू किती ठेवली मी? 0. सी 0 आहे. सी 0 आहे म्हणजे x 0 ठेवल्यावर y ची व्हॅल्यू किती आहे? x सी 0 आहे म्हणजे x ची व्हॅल्यू 0 ठेवल्यावर y ची पण व्हॅल्यू 0 आहे. म्हणजे ही लाईन ओरिजिन मधून जाते. हे कळलं का सांगा बरं मला? ज्या इक्वेशन मध्ये हे सी जे आहे ते 0 आहे, ती लाईन ओरिजिन मधून जाते. म्हणजे मी असं म्हणू शकतो, ओरिजिन मधून जाणाऱ्या लाईनचं इक्वेशन y इज इक्वल टू mx एवढंच आहे. अँड द इक्वेशन ऑफ द लाईन which does not passes through the origin is y is equal to mx plus c. क्लिअर आहे का? आता मला सांगा, या इक्वेशन वरून m इज इक्वल टू काय लिहू शकतो मी? y बाय x लिहू शकतो का बघा बरं? m इज इक्वल टू काय लिहू शकतो? y बाय x.
m इज इक्वल टू y बाय x, तर त्यालाच m ला स्लोप म्हणतात. त्यालाच आपण ग्राफ मध्ये बघितलं होतं, डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x, त्यालाच स्लोप म्हणतात. मग लिहून घ्या आता, स्ट्रेट लाईन्स मध्ये इक्वेशन ऑफ स्ट्रेट लाईन लिहून घ्या आधी. y इज इक्वल टू mx प्लस c, y इज इक्वल टू mx प्लस c. y इज इक्वल टू mx प्लस c. त्याच्या खाली लिहा इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू ओरिजिन. त्याच्या खाली लिहा equation of a straight line passing through origin is equal to y is equal to mx. 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 डायग्राम काढून घ्या, डायग्राम काढा. डायग्राम काढून घ्या. मग आपण पाहिलं होतं, जर स्ट्रेट लाईनचा ग्राफ जर आला तर आपल्याला स्लोप बद्दल भरपूर माहिती आहे. काय माहिती आहे स्लोप बद्दल? स्लोप बद्दल काय काय माहिती आहे सांगा बरं. जर अशा लाईनचा स्लोप पॉझिटिव्ह असतो का निगेटिव्ह असतो सांगा मला. ही जी लाईन आहे इकडे पण असू शकते, या लाईनचा स्लोप पॉझिटिव्ह असतो का निगेटिव्ह असतो? इन्क्रीजिंग लाईन आहे, इन्क्रीजिंग लाईन आहे त्याला पॉझिटिव्ह स्लोप म्हणतो. आणि जर अशी लाईन गेली तर डिक्रीजिंग लाईन आहे, याला निगेटिव्ह स्लोप म्हणतात. याला निगेटिव्ह स्लोप म्हणतात, याला पॉझिटिव्ह स्लोप म्हणतात. मग आता हे झालं स्ट्रेट लाईनचं इक्वेशन. मग याच्यावरती क्वेश्चन कसे असणार? आपल्याला काय दिलं बघा, आपल्याला काय दिलंय, द रिलेशन बिटवीन ओहम्स लॉ माहितीये का सर्वांना? ओहम्स लॉ 9वीत 10वीत होते वाटते की 11वीत आहे ओहम्स लॉ. 9वीला होतं ओहम्स लॉ. काय आहे ओहम्स लॉ? V इज इक्वल टू IR. V इज इक्वल टू काय आहे? IR.
तुम्हाला काय म्हणलंय, द ग्राफ बिटवीन व्ही आणि आय विचारलं. द ग्राफ बिटवीन व्ही अँड आय. तर तुम्ही काय करणार, व्ही वर्सेस आय म्हणजे व्ही ला वाय ऍक्सिस वरती घ्यायचे. लक्षात घ्या, व्ही वर्सेस आय ग्राफ काढायचा असेल तर व्ही ला कोणत्या ऍक्सिस वरती घ्यायचंय, आणि आय ला कोणत्या ऍक्सिस वरती. मग रिप्लेस करा व्ही ला जर वाय पुट केलं, वाय इज इक्वल टू आय ला जर एक्स पुट केलं, आणि आर ला आर, किंवा आर म्हणजे आता एक कॉन्स्टंट आहे, सो व्ही वाय इज इक्वल टू एम एक्स. बघा बरं कसं इक्वेशन येते, स्ट्रेट लाईनचं इक्वेशन आलं का, आणि ती स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू द ओरिजिन. आता तुम्हाला फक्त स्ट्रेट लाईनचाच ग्राफ माहितीये म्हणून वाटेल एवढं काय सिंपल आहे, पण ग्राफ वेगवेगळ्या प्रकारचे असू शकतात. फॉर एक्झाम्पल पॅराबोला, हायपरबोला पाहायचे आपल्याला, राईट. तर चक्रीवादळाचं वारं सुटलेलं आहे, तात्या नावाचे, तात्याच का कटोते. ठीक आहे. तर बघा मग आता यामध्ये व्ही आणि आय जर ग्राफ काढला, व्ही वाय ऍक्सिस वरती, आय एक्स ऍक्सिस वरती, तर तो ग्राफ स्ट्रेट लाईन येतो पासिंग थ्रू द ओरिजिन. आणि मग याच्यावरून मी असं पण म्हणू शकतो का, बघा बरं, व्ही जर आय वरती डायरेक्टली प्रोपोर्शनल असेल तर त्याचा ग्राफ कसा येतो, स्ट्रेट लाईन. बघा ही शॉर्ट ट्रिक लक्षात ठेवायचं आहे आता आपल्याला. इफ व्ही इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आय, द ग्राफ बिटवीन व्ही अँड आय इज अ स्ट्रेट लाईन. या तिथे शॉर्ट मध्ये, ट्रिक मध्ये लिहून घ्यावं तर, इफ y is directly proportional to x, if y is directly proportional to x, if y is equal to directly proportional to x, V is directly proportional to x, then graph between y and x is a straight line. If y is directly proportional to x, then graph between y and x is straight line. टाइम झालाय का आपला? ठीक आहे, टाइम झालाय. आपण नेक्स्ट लेक्चर उद्या पाहूया. माझा 11ला एक लेक्चर आहे परत. ठीक आहे, 11 वाजलेले आहेत. तर नेक्स्ट जो ग्राफचा पार्ट आहे तो उद्या कंटिन्यू करूया. ठीक आहे का? पहा, ग्राफ मध्ये आपल्याला पहिले 2-3 ग्राफ इम्पॉर्टंट पाहिजे आहेत, जे की आपण उद्या डिस्कस करू. ठीक आहे.